मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक सुदेश रामचंद्र वेळापुरे. माझी स्वतःची 5 पुस्तकं आहेत. इवन CDS वरती सुद्धा मी पुस्तक लिहिलेलं आहे. असो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिटन इंग्लिश शिकवणारा एक शिक्षक म्हणून मला सगळेजण बरेच जण ओळखतात. मित्रांनो, रिटन इंग्लिश हे खूप सोपं असतं. आत्ताची तुम्ही परीक्षा जर बघितली असेल तर रिटन इंग्लिशमध्ये अनेकांची भंबेरी उडलेली असेल, कारण का पॅसेज थोडासा वेगळा आलेला आहे. असो, काही का असे ना, पण एकूणच मी एवढंच सांगतो तुम्हाला की रिटन इंग्लिश खूप सोपं असतं. त्याच्यासाठी ज्या वाक्यरचना यायला लागतात त्या सगळ्या प्रकारच्या वाक्यरचना मी माझ्या ॲपमध्ये सुद्धा शिकवतो आणि प्रत्यक्ष सुद्धा माझ्याकडे ऑफलाईन बॅचेस सुद्धा चालू असतात. जर तुम्हाला कोणाला इंटरेस्ट असेल तर ऑफलाईन बॅचसाठी मला संपर्क करा किंवा द मास्टर की टू इंग्लिश हे माझं ॲप आहे, ते डाउनलोड करा. त्याच्यामध्ये 3 महिन्याचे 6 महिन्याचे असे 2 कोर्स मी रिटन इंग्लिशचे दिलेले आहेत. तुम्ही अवश्य करा. मित्रांनो, मी तुम्हाला एकच सांगतो, 9-10 दिवसामध्ये तुम्हाला 100% इंग्लिश चांगल्या प्रकारे लिहिता येईल. ओके, चला मित्रांनो, आता आपण बघूया ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशची प्रश्नपत्रिका आणि त्याची आन्सर की. त्याचं एक्सप्लेनेशन पण मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो नमस्कार. राज्यसेवेचा पेपर झालेला आहे. ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश पण झाला आणि सब्जेक्टिव्ह इंग्लिश पण झाला. डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशच्या बाबतीत मी आता काही सांगत नाही, नंतर एखादा व्हिडिओ बनवेन आणि त्यावेळेला तुम्हाला मी नक्कीच सांगेन. ऑब्जेक्टिव्हच्या प्रश्नपत्रिकेच्या बाबतीत आता आपण बघायचं आहे पेपर 2 जो आहे, ज्याच्यामध्ये 50 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश असतं आणि 50 मार्काचं मराठीचं असतं ऑब्जेक्टिव्ह. पण याच्यामध्ये मला फक्त सांगायचं एवढंच आहे की या ऑब्जेक्टिव्हच्या पेपरमध्ये खरं म्हटलं तर डिफिकल्टी लेवल अशी काही विशेष नव्हती. तरी पण याच्यामध्ये एक 4 प्रश्नपत्र होते, ते मात्र सगळ्यांना कन्फ्यूज करणार होते. म्हणजे त्यातल्या 2 प्रश्नांतर मलाही कन्फ्यूज केलं, अर्थात व्होकॅब्युलरीचे ते होते. पण मला सांगायचं फक्त एवढंच आहे की प्रश्नपत्रिका जर ठेवली तर आपल्याला त्याच्यामध्ये काय विशेष प्रकारे दिसून येतं आणि या प्रश्नपत्रिकेचं एकूणच ॲनालिसिस केल्यानंतर घटकनिहाय ज्या वेळेला मी त्याचं विश्लेषण केलं त्यावेळेला मला एवढं मात्र समजलं की MPSC ही ना अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजे MPSC बद्दल तुम्ही काही सांगूच शकत नाही. इथे आता कुठला घटक जास्त विचारतील, कुठला घटक विचारणार नाहीत, काहीही सांगता येत नाही. तुम्हाला माहिती आहे, सब्जेक्टवर वरती आपण एवढा अभ्यास करतो आणि एकच प्रश्न आणि तो पण खूपच सोपा आला. हेच आर्टिकल्स आपण एवढे सगळे नियम लक्षात ठेवायला जातो, त्याच्यावरती एकही प्रश्न नाही. मला सांगायचं एवढंच आहे की MPSC ही अनप्रेडिक्टेबलच आहे, एवढंच फक्त मला तुम्हाला सांगायचं आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं, या 50 मार्काच्या पेपरमध्ये नेहमीप्रमाणेच अर्थातच ग्रामरला 50% वेटेज दिलं, म्हणजे 25 मार्काचं ग्रामर आहे. या 25 मार्काच्या ग्रामरमध्ये काय आहे, त्याच्यानंतर व्होकॅब्लरी जी आहे ती व्होकॅब्लरी अर्थातच 20 मार्काची असली तरी सुद्धा कॉम्प्रिहेन्शन पॅसेजमध्ये एक प्रश्न जो आहे तो पण व्होकॅब्लरीवरती पडला. अर्थात त्याच्यामध्ये फक्त पॅसेजमधले जे काही शब्द होते तेच घेऊन फक्त दिलं, पण एकूणच व्होकॅब्लरीवरती तसं म्हटलं तर 21 मार्क पडलेले आहेत. ते कसे पडलेत आणि त्याचं कसं काय हे दिलेलं आहे, अनालिसिस काय ते आधी आपण बघूया. जसं बघा मित्रांनो, तुम्हाला माझ्याकडे जो पेपर आला होता तो होता A सिरीजचा होता, त्यामुळे मी A सिरीज प्रमाणेच सगळं जे काय तुम्हाला आहे ते स्पष्टीकरण देणार आहे. तर या राज्यसेवा पेपर 2च्या A सिरीजमध्ये, म्हणजे अर्थातच सगळ्याच राज्यसेवेच्या पेपर 2च्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय होतं ते फक्त सांगतोय. मी फक्त A सिरीजचा पेपर घेतलेला आहे. तर ग्रामर जे होतं ते कितीला आहे बघा, 25 मार्काला. म्हणजे नेहमीप्रमाणे जो कोण ग्रामरमध्ये, आणि या परीक्षेमधलं ग्रामर हे इतकं सोपं होतं की अनेकांना ह्याच्यामध्ये 25 पैकी 25 मार्क्स मिळालेले असतील, ह्याची मला पूर्णपणे खात्री वाटते. इतका सोपा हा पेपर होता. असो, तर या 25 मार्कामध्ये काय काय आले बघा. पंक्च्युएशन 1 मार्काचं आलंय, अतिशय सोपा प्रश्न आहे, त्यामुळे हा अनेकांना आला असेल. ओके. दुसरे ऍक्टिव्ह पॅसिव्हचे जे 4 मार्क ऍक्टिव्ह पॅसिव्हला विचारले. आतापर्यंत ऍक्टिव्ह पॅसिव्हची विचारण्याची जी प्रश्नपत्रिकेतली जी स्टाईल होती ती वेगळी होती. आता खूप साध्या आणि सोप्या आणि सिंपल प्रकारे विचारला, आणि ह्याच्यामध्येही सगळ्यांना 4 मार्क्स मिळाले असतील. ऍडजेक्टिव्हचा प्रश्न आणि ऍडव्हर्बचा प्रश्न तर इतका सोपा होता की त्याच्यामध्ये म्हणजे एकूणच ही प्रश्नपत्रिका बघितल्यावर मला असं वाटतं की कदाचित 2 वर्ष खूप मुलं म्हणजे अशी वखवकलेली असतील, आता आम्हाला पोस्ट मिळाली पाहिजे, आणि त्याच्यामध्ये कृपाळू, दयाळू आणि काय अजून म्हणायचं, कनवाळू, असं ते MPSC मायबाप यांनी कदाचित पेपर सेटरला सांगितलं असेल की नाही, सगळ्यात सोपा पेपर काढा, यावेळेला मुलांना ज्यांचा जास्त अभ्यास यांना एकदा पोस्ट मिळून जाऊ दे. आणि असं झालं असेल असं मला वाटतं. इतका सोपा पेपर हा काढलाय. तर हे झालं ऍक्टिव्ह पॅसिव्ह. त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह 1 मार्काचा आहे, ऍडव्हर्ब पण 1 मार्काचा आहे, आणि अतिशय सोपे प्रश्न विचारले. सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट वरचा प्रश्न इतका सोपा होता, कोणालाही येईल.
जिरण पण एकदम सोपं होतं. कंजंक्शनचे 3 प्रश्न अत्यंत सोपे, म्हणजे खरं म्हटलं तर ह्या सरळ सेवेचा पेपर आहे का काय असंच वाटावं, इतके हे प्रश्न सोपे होते. डिग्रीज ऑफ कंपॅरिझन पण एकदम सोपा होता. प्रोनाउन्सचा तर अगदी 5वीतल्या मुलाला येईल असा प्रश्न आहे. सिंथेसिस ऑफ सेंटेन्स पण एकदम सोपं, प्रश्न बघितल्यानंतर लगेच आपल्याला समजतं काय आहे ते, इतका सोपा होता. डायरेक्ट इनडायरेक्टचे 2 प्रश्न होते, ते पण खूप सोपे होते. टेन्स वरती फक्त एकच प्रश्न आला, तोही खूपच सोपा होता. क्वेश्चन टॅग वरती एक आला आणि प्रेपोजिशनच्या 3 प्रश्नामध्ये मात्र एक होता, तो तुमच्यासाठी कदाचित कन्फ्युजिंग असेल. तो काय तो आपण बघणारच आहोत. आणि क्वेश्चन टॅग वरती एक प्रश्न आला. तर अशी हे टोटल 25 मार्काचं जे डिस्ट्रीब्युशन आहे आणि अनालिसिस आहे ते अशा प्रकारचं आहे. ह्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये कुठले घटक विचारले नाहीत. म्हणजे बघा, स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स याला मिनिमम 1 ते 2 मार्काचा प्रश्न विचारला जातो, पण या प्रश्नपत्रिकेमध्ये स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्सला एकही मार्क नाही. कंडिशनल सेंटेन्स मिनिमम 1-2 मार्काचं तरी विचारलं जातं, 1 मार्काचं तर विचारतातच, त्याच्यावरही एकही प्रश्न नाही. मला हेच सांगायचं की ते अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजे पेपर सेटर सुद्धा ज्या वेळेला पेपर काढतात त्यावेळेला काय काढतात आणि कसं करतात हे एक मोठं अभ्यास करावा लागेल असं आहे. पार्टिसिपल वरचा मागच्या वेळेला एक प्रश्न आलेला, कन्फ्युजिंग होता तो, त्याचं उत्तर आयोगाला बदली करावं लागलं 2019 मध्ये. यावेळेला अतिशय सोपा प्रश्न आलेला, यावेळेला एकही प्रश्न आला नाहीये. वर्ब्स म्हणजे ज्याला आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब, ज्याच्यावरती 1 मार्क अलीकडे विचारला जात होता, त्याच्यावर सुद्धा एकही प्रश्न नाही. अर्थातच खूप सोपा प्रकारे 1 मार्क सहज कोणाला का मिळावा असं त्याला वाटलं असावं आणि त्यांनी याच्यापेक्षाही अजून सोपा प्रश्न विचारलेले त्याच्यामध्ये. मूड्स वरती साधारणतः 1 मार्क असतो, यावेळेला एकही मार्क मूड्स वरती विचारला गेला नाही. मॉडल वर्ब्स अभ्यास करतो आपण, एकही प्रश्न नाही. तसंही अलीकडे मॉडल वर्ब्स वरती फार कमी प्रश्न विचारले जायला लागले, पण याच्यामध्ये एक पण नाही. नाउन वरती पण एकही प्रश्न नाही. आर्टिकल्स तडफडतो आपण त्या आर्टिकल्सच्या नियमांसाठी, एकही प्रश्न नाही. कन्फ्युजिंग करणारे आर्टिकल्सचे प्रश्न टाकले जात होते याच्यापूर्वी, याच्यावरती एकही प्रश्न पडला नाही. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे ज्याच्यामध्ये सिंपल सेंटेन्स आहे, कंपाऊंड सेंटेन्स आहे का कॉम्प्लेक्स सेंटेन्स हे ओळखा, ह्याच्यावरती सुद्धा एक सुद्धा प्रश्न पडलेला नाही. क्लॉजेस वरती ज्याच्यावरती हमखास एखाद दुसरा प्रश्न असतो तोही यावेळेला पडला नाही. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की किती एमपीएससी अनप्रेडिक्टेबल आहे ते बघा. दुसरं आता व्होकॅबलरीकडे जाऊ. व्होकॅबलरीमध्ये सुद्धा यावेळेला अक्षरशः म्हणजे धुवाधार बरसात केलेली आहे. 2-3 प्रश्न तर रिपीट झालेले आहे, मागच्या प्रश्नपत्रिकांमधले तेच आलेले आहेत. पण बाकी मात्र व्होकॅबलरी जर तुम्ही बघाल ना, तर पर्टिक्युलरली मला एक आठवते प्रिफिक्स आणि सफिक्सचा एक प्रश्न जो सबसाठी आलेला होता, की हा खरंच मलाही आला नाही. मला त्यातलं फक्त एकच लेट माहित होतं, परंतु दुसरं ह्युमन आहे वगैरे ते आता आपण बघणार आहोत. तर ते सुद्धा मला आलं नाही, त्याच्यासाठी मात्र मला रेफरन्स घ्यावा लागला, हे मात्र खरंच सांगतो. आणि अजून एक व्होकॅबलरीचा असा प्रश्न होता की ज्यासाठी मला बघावं लागलं. पण बाकी 1-2 जरी तुम्हाला शब्द माहित असतील तरी सहज येऊन जाईल, इतकी सोपी व्होकॅबलरी होती. व्होकॅबलरीमध्ये सुद्धा काय बघा, 19 मार्क जे आहेत ते ह्याच्यावरती आहेत, व्होकॅबलरीवरती आहेत. आणि पॅसेजमध्ये 1 मार्कला जोड्या लावा म्हणून आलेला आहे सिनोनिम्ससाठी. याच्यामध्ये प्रिफिक्स सफिक्स यावेळेला 2 मार्काचं विचारलं गेलं आणि याच्यातला एक प्रश्न होता तो खरोखरच डिफिकल्ट लेवलचा होता. इडियोमॅटिक फ्रेजेस सगळ्या सोप्या होत्या, त्यामुळे त्या अनेक जणांना आल्या पण असतील. फ्रेझल वर्ब्स 1 मार्काची होती, ही पण खूप सोपी होती. वन वर्ड सबस्टिट्यूट हे थोडंसं जरासं कन्फ्युजिंग होतं, पण जर एक आयडिया जर वापरली ना तर तोही प्रश्न आला असता, कसा तेही आपण बघणार आहोत. सिनोनिम आणि अँटोनिम मात्र यावेळेला 4-4 मार्काची विचारले. आणि यावेळेला सगळ्यात जास्त म्हणजे मी माझ्या इव्हन ऑनलाईन कोर्सेसमध्ये सुद्धा व्होकॅबलरी सेक्शनमध्ये मी ज्या वेळेला व्होकॅबलरीचा अभ्यास काय काय करायचा याच्यामध्ये मी खास करून सांगितलं होतं की अलीकडे परीक्षेमध्ये मिनिंग्स विचारायला लागलेत. म्हणजे नियरेस्ट मिनिंग किंवा नियरेस्ट वर्ड शोधा किंवा ऑपोजिट वर्ड शोधा असं, किंवा अँटोनिम किंवा सिनोनिम असं न सांगता अलीकडे एक नवीन पॅटर्न यायला लागलाय. आणि तो पॅटर्न म्हणजे तुम्हाला एखादं वाक्य दिलं जातो किंवा एखादा शब्द दिला जातो किंवा त्या वाक्यामध्ये एखादा शब्द अंडरलाईन केलेला असतो आणि त्याचा मिनिंग ओळखायचा. ह्याच्यामध्ये सिनोनिम्स नसतात, हे अगोदर लक्षात ठेवा. तर त्याचा म्हणजे थोडक्यात काय माहिती का, की मुलांनी थोडंसं इंग्लिशचं वाचन केलेलं असावं किंवा त्यांना इंग्लिश येत असावं अशा दृष्टीने हा थोडा प्रश्न विचारतायत. तर सिनोनिम्स आणि अँटोनिम्स यावेळेला काही नाही, ते 4-4 मार्काचे आले. आणि मिनिंग ऑफ वर्ड्स हे पण 3 मार्काचं आलं. याच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 1 मार्काला 2 मार्काला यायचं, पण यावेळेला हे 3 मार्काला विचारलं गेलंय. आणि ह्याचा आणि सिनोनिम अँटोनिमचा काडी मात्र ही संबंध नाही, हे सगळ्यात पहिल्यांदा मी सांगू इच्छितो. याच्यामध्ये का मग हे जे जास्त आले ना, हे जास्त आले हे कुठून मार्क गेलेत बघा. तर एक तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की जे कन्फ्युजिंग वर्ड्स आपण ज्याला म्हणतो, म्हणजे याला होमोनिम वगैरे जे आहेत,
या कन्फ्युजिंग वर्ड्सवरती बऱ्याचदा 1 मार्काचा प्रश्न असतो, तो या वेळेला अजिबात विचारला गेलेला नाही. फ्रेझल वर्बवरती मिनिमम 2 ते 3 मार्काचे प्रश्न असतात, त्यातले 2 कमी पडलेले आहेत. बाकी इडियोमॅटिक फ्रेझेसवरचे बरोबर पडले. प्रिफिक्स सफिक्सवरती 1 असतो, तो थोडासा जास्त वाढलेला आहे, हेही तुम्हाला समजून येतं. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूटवरती साधारणतः 2 ते 3 मार्क पडतात, त्याच्याऐवजी इथे 1च मार्क पडलेला आहे. कधी कधी जोड्या लावामध्ये बरेच प्रश्न पडत असतात. तर थोडक्यात काय माहितीये का, जे काही न आलेले असे जे सेक्शन्स आहेत त्याची भरपाई इकडे केली गेली आहे, बस एवढंच, बाकी काही नाही. फ्रेझल वर्ब्स आणि एकूणच म्हणजे थोडक्यात मला सांगायचं एवढंच आहे की ह्याच्यामध्ये सुद्धा ह्याच्यामधला एकच प्रश्न मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे अवघड आहे, हे मात्र सगळे येतील असे आहेत, हे पण सगळे येतील असे आहेत. सिनोनिम अँटोनिम मध्ये मात्र एक प्रश्न होता, तो थोडासा कदाचित तुमच्यासाठी अवघड असेल, हरकत नाही, पण तरी सुद्धा म्हणजे साधारणतः इकडे नाही म्हटलं तरी 8 पैकी 5 मार्क तरी सहज पडले असावेत. एवढी सोपी ती सिनोनिम्स आणि अँटोनिम्स विचारलेले आहेत. मिनिंग ऑफ वर्ड सुद्धा खूप सोपे होते. तर थोडक्यात हे अशा प्रकारचे हे एकूणच प्रश्नपत्रिका आहे. त्यामुळे मला वाटतं की ज्यांचा बऱ्यापैकी ग्रामर ज्यांचा खूप चांगला आहे त्यांना ग्रामरमधनं 25च्या 25 मार्क मिळालेले असतील, हे मात्र निश्चित आहे. आणि इकडे एकूणच सगळं जर तुम्ही बघितलं तर हे जे 19 मार्क आहेत, हा पॅसेज मधला 1 मार्क सहज मिळून जाण्यासारखा आहे. पण हे 18 मधले 10 मार्क तरी मिळले असतील, म्हणजे 25 आणि 10 35 जर आपण इकडे धरले. व्होकॅबलरीवरती 10 मार्क सहज मिळू शकतील, एवढी सोपी व्होकॅबलरी विचारलेली आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं कॉम्प्रिहेन्शन पॅसेज, हा मात्र 2019 प्रमाणेच अतिशय त्यांनी म्हणजे पॅसेज लहान दिलाय, परंतु त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची जी स्टाईल आहे की ज्याच्यामध्ये 2-2 बरोबर 3-3 बरोबर हे करून पॅसेजमध्ये सुद्धा मुलांना अक्षरशः म्हणजे मुलांना वेळ द्यावाच लागेल किंवा त्यांचा वेळ पुष्कळ जाईल याची पूर्णपणे खबरदारी पेपर सेटरने घेतलेली आहे. अशा प्रकारे हा कॉम्प्रिहेन्शन पॅसेज होता. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा जो राज्यसेवेचा पेपर होता त्याचा आपण अनालिसिस बघितलं. ऍक्च्युअली आता प्रश्न काय आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया, म्हणजे तुम्हाला अजून समजेल की या प्रश्नांमध्ये काय काय आणि कसं कसं विचारलं गेलंय. ओके, तर आता आपण ते बघूया. ओके.